भ्रांत झालेल्या या जीवाला मूळ स्वरूपाकडे नेण्याकरता, अंधारातून प्रकाशाकडे नेण्याकरता, मृत्यूतून अमृताकडे नेण्याकरता, दिव्य होण्याकरता याच सत्संगाची गरज आहे, याच ध्यान साधनेची गरज आहे. याच साधनेशिवाय जीवभाव हटणार नाही, जीवाची भ्रांती जाणार नाही. करिता मानव देहात आलेल्या जीवाने विचार करायचा आहे. विचार केला असता मार्गस्थ होऊ शकतो, पुन्हा अंतर्मुख होऊ शकतो. पुन्हा परब्रह्म भाव प्राप्त करून घेऊ शकतो. त्याची करता नाम साधनेची गरज आहे. कलियुगामध्ये नाम साधन हे श्रेष्ठ सांगितलेले आहे. ध्यान साधन हे श्रेष्ठ सांगितलेलं आहे. सद्गुरूच्या मुखातील महावाक्य आम्हाला या दुःखातून सोडवणार आहे, आम्हाला या जन्म मरणाच्या परंपरेतून सोडवणार आहे. कारण अन्य अन्य योनीमध्ये अन्य अन्य जीवांना हा उपदेश नाही आणि अशी शरीर रचना नाही. ज्या शरीरामध्ये भगवंताने ईश्वर प्राप्तीची साधना दिली, ज्या शरीरामध्ये भगवंताने बळ दिलं, सामर्थ्य दिलं, याच देहात असताना भगवंताला पाहण्याकरता सुंदर दृष्टी दिली.